एकूण 7 टप्प्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या 18व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतल्या पहिल्या 2 टप्प्यांमध्ये विदर्भातल्या 10 मतदारसंघांमध्ये निवडणुकीतली मतदान प्रक्रिया पार पडली। यापैकी पूर्व विदर्भात येणाऱ्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या 5 मतदारसंघांमध्ये 19 एप्रिल रोजी मतदान पार पडले, तर अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ व वाशिम या 4 मतदारसंघांमध्ये 26 एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली। या 10ही मतदारसंघांमध्ये कशा प्रकारच्या लढती झाल्या आणि आगामी 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालांमध्ये काय चित्र, काय संभाव्य परिस्थिती असू शकते, निकाल कशा प्रकारचे लागू शकतात, कोण आघाडीवर आहे, कोण पिछाडीवर आहे, या सर्व बाबींचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये केला आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्याला आवडल्यास निश्चित लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोंदवा आणि जास्तीत जास्त संख्येने शेअर करा हा व्हिडिओ। आणि आपण जर हे चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य आमचे चॅनल सबस्क्राईब करा। तर मंडळी, आता आपण प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय या निवडणुकीचा आढावा घेऊया। सर्वप्रथम आपण विदर्भाची राजधानी व महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ज्या शहराची ओळख आहे त्या नागपूर लोकसभा मतदारसंघाची काय परिस्थिती या निवडणुकीमध्ये राहिली त्यावर एक नजर टाकूया। या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे हेवीवेट उमेदवार, केंद्रीय दळणवळण मंत्री, पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व विकास कामांमध्ये ज्यांचा संपूर्ण देशभर बोलबाला आहे असे नितीन गडकरी हे तिसऱ्यांदा भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात काँग्रेसने आमदार व माजी महापौर असलेले विकास ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे। विशेष म्हणजे काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवत आहे त्यापैकी विकास ठाकरे हे नागपूरचे एकमेव असे उमेदवार आहेत की ज्यांच्या उमेदवारीबाबत काँग्रेसमधले अंतर्गत सर्व गट तट हे सहमत होते आणि सर्वानुमते विकास ठाकरे यांना ही उमेदवारी देण्यात आली। कदाचित नितीन गडकरी यांच्यासमोर उभे राहण्याची कोणाचीही ताकद नसल्यामुळे त्यांनी सर्व मिळून विकास ठाकरे यांना भोवल्यावर चढवले असे म्हटले जात आहे आणि त्यामुळेच या मतदारसंघामध्ये नितीन गडकरी यांचे पारडे हे पहिल्यापासूनच जड आहे व सर्वच अंदाज ज्या वृत्तवाहिन्या असोत किंवा सर्व्हे असोत यांनी व्यक्त केलेल्या अंदाजांमध्ये नितीन गडकरी यांच्या विजयाची शक्यता ही सर्वांनीच व्यक्त केलेली असल्यामुळे साहजिकच नितीन गडकरी यांचा विजय येथून निश्चित समजला जातो। त्यानंतर आहे नागपूरला लागूनच असलेला रामटेक मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने काँग्रेसमधूनच आलेले आमदार राजू पारवे यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। तर यापूर्वी असलेले कृपाल तुमाने यांचं तिकीट कापून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली असून काँग्रेस पक्षातर्फे श्यामकुमार बर्वे हे निवडणूक लढवत आहेत आणि या ठिकाणी एकूणच राजकीय परिस्थिती आणि दोन्ही उमेदवाराला मिळालेला प्रतिसाद पाहता किंचित प्रमाणात राजू पारवे यांचं पारडं हे जड आहे, कारण श्यामकुमार बर्वे यांच्या पत्नी रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र हे रद्द झाल्यामुळे बरीच त्यांना अडीअडचणींना तोंड द्यावं लागलं। ऐन वेळेवर श्यामकुमार बर्वे यांना निवडणुकीला उभं राहावं लागलं आणि त्याचा फटका बसण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत असून आमदार राजू पारवे यांना काही प्रमाणात या ठिकाणी पारडं जड असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यानंतर चंद्रपूर हा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातल्या या 48 मतदारसंघापैकी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेव चंद्रपूरमध्ये काँग्रेस पक्षाला विजय मिळवता आला होता। बाळू धानोरकर यांच्या रूपाने एकमात्र खासदार लोकसभेत काँग्रेसचे पोचले होते, त्यांचं अकाली निधन झालं आणि त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नीला म्हणजे आमदार प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। तर भाजपाकडून राज्यातले एक ज्येष्ठ मंत्री, मुरब्बी राजकारणी, पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना पक्षाने मैदानात उतरवलं असून एक कडवी लढत या ठिकाणी दोन्ही उमेदवारांमध्ये होत आहे। कुणबी समाजाच्या असलेल्या प्रतिभा धानोरकर यांना
त्यांच्या पतीच्या सहानुभूतीचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष आणि प्रतिभा दानोरकर करत आहेत, तर दुसरीकडे आपली विकास कामे, संपर्क, जनसंपर्क आणि आपली राजकीय सर्व ज्येष्ठता ही सुधीर मुनगंटीवार यांनी आणि भाजपने पणाला लावली असून बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांचं पारडं जड असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतरचा भंडारा गोंदिया हा मतदारसंघ आहे. या ठिकाणी भाजपने विद्यमान खासदार सुनील मेढे यांनाच पुन्हा रिपीट केला असून त्यांच्या विरोधात प्रशांत पडोळे हे काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी लढत देत आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा होमग्राऊंड असलेला हा मतदारसंघ, काँग्रेसची अपेक्षा होती या ठिकाणी नाना पटोले उभे राहतील, मात्र त्यांनी वेळेवर अंग काढून घेतल्यामुळे या ठिकाणी प्रशांत पडोळे या नवख्या उमेदवाराला सुनील मेढे यांच्या विरोधात उभं करण्यात आलं. अर्थात सुनील मेढे यांची हे फार काही सक्रिय खासदार म्हणून ओळखले जात नाहीत, त्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये बरीच नाराजी आहे. या कारणामुळे सुनील मेढे आणि प्रशांत पडोळे यांच्यामध्ये अगदी घासून लढत होणार असून त्यापैकी कोण विजयी होईल हे आज तरी निश्चितपणे सांगता येत नाही. दोघांनाही 50-50% विजयाची संधी या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. पाचवा मतदारसंघ म्हणजे गडचिरोली. या ठिकाणी भाजपने आपले विद्यमान खासदार अशोक नेते यांना हॅट्रिक करण्याची संधी दिलेली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने नामदेव किरसान हे माजी IAS अधिकारी मैदानात उतरवले आहेत आणि नामदेव किरसान यांनी चांगलीच वातावरण निर्मिती केली असून अशोक नेते हे बऱ्याच प्रमाणात निष्क्रिय खासदार समजले जातात. त्यामुळे अशोक नेते यांचं या निवडणुकीमध्ये जनता मतदार त्यांना नारळ देण्याचा मूड मतदारांचा असल्याचं सांगितलं जात आहे. परिणामी काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसान यांच्या विजयाची शक्यता गडचिरोली मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे. त्यानंतरचा मतदारसंघ आहे वर्धा. या ठिकाणी देखील भाजपने विद्यमान खासदार रामदास तडस यांना हॅट्रिकचा चान्स एक दिलेला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार अमर काळे हे उभे आहेत. काँग्रेस पक्षाचे आर्वीचे आमदार असलेले अमर काळे यांना ऐन वेळेवर शरद पवारांनी आपल्या पक्षात घेऊन इथे उमेदवारी दिलेली आहे. कुणबी समाजाचे अमर काळे आणि तेली समाजाचे रामदास तडस यांच्यामध्ये हा सामना होत असून महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य असलेला म्हणजे तेली समाज बहुसंख्य असलेला हा वर्धा जिल्हा आणि एक पैलवान मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जाणारे रामदास तडस यांच्यामध्ये ही लढत आहे. तडस यांच्या सुनेनी केलेले आरोप, त्यामुळे हे राजकीय वातावरण निवडणुकीदरम्यानच चांगलंच तापलं होतं. तरी देखील आपली राजकीय चातुर्य, भाजपचं संघटन कौशल्य, बऱ्यापैकी केलेली विकास कामे, जनसंपर्क या बळावर रामदास तडस हे निसटत्या मताने का होईना परंतु वर्धा मतदारसंघातून विजय संपादन करतील अशी अपेक्षा राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये आपण जर आलोत तर या ठिकाणी अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये नुकत्याच प्रवेश केलेल्या व यापूर्वी युवा स्वाभिमान पक्षातर्फे लोकसभेत पोहोचलेल्या खासदार नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उभं केले आहे. या दोघांच्यामध्ये आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जे उमेदवार आहेत ते देखील या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि या तिरंगी सामन्यामध्ये खासदार नवनीत राणा यांचं पारडं वरचढ असल्याचं सांगितलं जातं आहे आणि थोड्याफार फरकाने का होईना नवनीत राणा ह्या पुन्हा एकदा लोकसभेमध्ये दुसऱ्यांदा पोहोचतील असा अंदाज मतदारसंघाचा सर्वे केल्यानंतर व्यक्त केला जात आहे. पुढचा मतदारसंघ म्हणजे अकोला. या ठिकाणी भाजपने विद्यमान खासदार असलेले माजी केंद्रीय मंत्री असलेले संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनूप धोत्रे यांना मैदानात उतरवून संधी दिलेली आहे. नवखे उमेदवार असलेले अनूप धोत्रे यांची पूर्ण भिस्त ही भाजपच्या संघटन शक्तीवर आणि एकूणच मतदारांना बूथपर्यंत आणण्याची जी पक्षाची ताकद आहे त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे. याशिवाय पक्ष म्हणजे मराठा आणि कुणबी मतदार देखील
अनुप धोत्रे यांची जमेची बाजू असू शकतात। मात्र डॉक्टर अभय पाटील जे काँग्रेसच्या तिकिटावर या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत, ते देखील सामाजिकदृष्ट्या अनुप धोत्रे यांना या ठिकाणी मराठा आणि कुणबी मतामध्ये वाटेकरी आहेत। डॉक्टर अभय पाटील हे मुळातले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्याची जी एक माहिती आहे, त्यामुळे काही मतदार अल्पसंख्याक व दलित समाजातले हे तिसरे जे उमेदवार आहेत, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्याकडे वळण्याची शक्यता असून अकोला मतदारसंघामध्ये देखील अमरावती मतदारसंघासारखीच तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे। मात्र या ठिकाणी प्रकाश आंबेडकर आणि डॉक्टर अभय पाटील या दोघांच्या मतविभाजनाचा फायदा हा भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना होण्याची शक्यता अधिक असल्याचं मत राजकीय जाणकार व्यक्त करत असून अनुप धोत्रे यांना या निमित्ताने पहिल्यांदाच लोकसभेमध्ये प्रवेश जाण्याची संधी मिळेल असं भाकीत वर्तवलं जात आहे। त्यानंतरचा 9वा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आहे। या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा उमेदवारी बहाल करण्यात आली असून त्यांच्या विरोधात उबाठा शिवसेनेच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नरेंद्र खेडेकर हे कडवी लढत देत असून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे देखील एक महत्त्वाचे उमेदवार या मतदारसंघात असल्यामुळे तिरंगी लढत बुलढाण्यामध्ये पाहायला मिळते। विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याबद्दल असलेली अँटी इन्कम्बन्सी या ठिकाणी महत्त्वाचा फॅक्टर ठरत असून रविकांत तुपकर हे जे मतं घेतील त्या मताचे नुकसान सर्वाधिक कोणाला होणार आहे त्यावर या निवडणुकीचा निकाल बऱ्याच अंशी अवलंबून असल्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि नरेंद्र खेडेकर जे शिवसेना उबाटाचे उमेदवार आहेत, या दोघांनाही विजयाची 50-50% संधी असल्याचे भाकीत राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। विदर्भातील 10वा आणि शेवटचा मतदारसंघ असलेल्या यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या वतीने राजश्री पाटील तर शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने आमदार संजय देशमुख यांच्यामध्ये लढत पाहायला मिळत आहे। या ठिकाणी शिवसेनेने 4 वेळेला खासदार असलेल्या भावना गवळी यांना संधी नाकारून राजश्री पाटील यांच्या रूपाने नवा चेहरा दिला आहे, तर त्या विरोधात आमदार संजय देशमुख हे कडवी टक्कर देत असून या मतदारसंघामध्ये किंचित प्रमाणात संजय देशमुख यांचं पारडं हे जड असल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत। एकूणच विदर्भातल्या या 10 लोकसभा मतदारसंघांपैकी 7 ते 8 ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून महायुतीचं पारडं हे जड असल्याचं सांगितलं जात आहे। विदर्भातल्या मतदारांचा कल हा महायुतीच्या दिशेने असून महाविकास आघाडीला 2 ते 3 जागा मिळण्याची शक्यता ही एकूण सर्वेक्षणातून व्यक्त केली जात आहे।